श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, कालच्या व्हिडिओला ज्यांनी कमेंट्स केल्या आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींचे नाव उच्च केले आहे. त्यांच्या सर्वांच्या स्वामी माऊली इच्छा पूर्ण करोत, त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, बरे झाले तू या संदेशाला टाळले नाहीस तर संपूर्ण ऐकून घे. आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर ती देखील माझीच मर्जी मानून हे स्वीकार कर. बाळा, शुभ दिवस तुझ्या मार्गात येत आहे. कधीकधी तुला असे वाटेल की तू हरला आहेस, पण तसे कधी मी होऊ देणार नाही. तुझा देवावर आणि तुझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे ना? मग तुझ्यासाठी चमत्कार घडलेच म्हणून समज. बाळा, या दिवसांमध्ये तुम्ही जी काही सेवा करत आहात, मनोभावे जी काही प्रार्थना करत आहात, त्यामुळे तुमच्या पितरांचे आशीर्वादसुद्धा तुम्हाला प्राप्त होत आहेत. मला माहीत आहे की कधी काळ तुम्हाला कठीण वाटतो, तर काही काम तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी वाटते किंवा तुम्हाला काही पैशांचे अभाव असतात, पण ते सर्व काही संपेल. कर्जातूनही हळूहळू तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग सापडू लागतील. परमेश्वर भगवंत महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्यासाठी चमत्काराशिवाय दुसरं काहीही नाही. बाळा, याचा मनोभावे स्वीकार कर. आज एका दिवसात जरी काही घडले नाही तरी निराश होऊ नकोस. तुझ्यासाठी हळूहळू ते सर्व काही परिवर्तन घडेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. मला माहीत आहे की तुम्ही काय मागू इच्छिता, त्याच्याही पलीकडे तुमच्यासाठी माझ्याकडे आशीर्वाद आहेत. पण शांत राहा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मनोबल आणि तुमचा आत्मविश्वास प्रबळ ठेवा. तुमच्या दैवी शक्तीवर विश्वास आहे का? स्वामी शक्तीवर विश्वास आहे का? संपूर्ण विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमची भक्ती करण्यासाठी मी पुढे आहे. तुमची सेवा करण्यासाठी मी निरंतर तत्पर आहे असे टाईप करा. जे नाम जाप करून भक्तीत दंग आहेत ते स्वामीचे प्रिय बाळ आहेत. बाळा, आजचा दिवस तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन आलेला दिवस आहे. आजच्या दिवसात तुम्ही तुमच्यासाठी मागितलेले आशीर्वाद मिळण्याची एक सुवर्ण संधी तुमच्याकडे येत आहे. कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत. कारण तुम्ही आता ते कर्म करत आहात जे तुमच्या संपूर्ण नावाला उच्च पदाला नेणारे आहे. तुम्ही देवाचे अस्तित्व मान्य करता. तुम्ही तुमच्या पूर्वजांमुळे आज कुठे आहात हे तुम्हाला कळले आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र आणि दैवी संदेश आहे. आज जर तुझ्या कर्माचे हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे तर काळसुद्धा तुझ्या बाजूने वळायला तयार असेल. बाळा, चिंता करू नकोस, कारण तुझ्यासाठी काही क्षण येत आहेत ज्यात तुला कमालीचे यश प्राप्त होणार आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुझे प्रश्न सोडवायचे आहेत. तुझ्या डोळ्यातल्या त्या अश्रूंना थांबवायचे आहे. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यापुढे पाठवण्यात आला आहे. काळजी करू नको. तू ज्या क्षणाला या संदेशाचा स्वीकार केला आहे त्या क्षणापासून काही काळामध्ये तुझ्यासाठी आशीर्वाद येतील. बाळा, तुझ्या आत्म्याशी देव बोलत आहे. तू पहिलेपेक्षाही आता ते सर्व काही अडथळे स्वतःहून दूर करू शकतोस. कारण तुला मी सक्षमतेचा आशीर्वाद दिला आहे. साक्षात भगवंत तुझ्या पुढे येऊन तुला प्रसन्न करणारे आशीर्वाद देत आहे.
देव जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा तो आपल्या भक्तावरही प्रसन्नतेचे आशीर्वाद प्रदान करतो, तुला जपतो, तुला निराधार कधीही ठेवत नाही, तर तुला तुझ्या आर्ततेने हाक मारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही देतो. जर तू हे ऐकत आहेस तर तुझ्यावर माझी नजर आहे आणि ती प्रेमळ आहे. म्हणूनच आता पुढील काळात तुझ्या जीवनातून सर्व काही त्रास आणि काही अशा गोष्टी निघून जातील ज्या तुझ्यासाठी त्रासदायक ठरत होत्या. तुझ्या जीवनात कुणीतरी तुला वादविवादात पाडू इच्छितो, पण त्याला मी तुझ्यापासून दूर करतो आणि तुझ्या जीवनात ती शांतता, तो आनंद भरतो. तो तू स्वीकारण्यास तयार असशील तर होय देवा, मी आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे. यापूर्वीही तुम्ही माझे आशीर्वाद कित्येकदा प्राप्त केले आहे. तुमच्या हृदयाला ते सुसंवाद आणि ते आनंद पोहोचवण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आलो आहे. स्वामी प्रिय भक्तांनो, ओम श्री स्वामी समर्थाय नमहा असे लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या मनातील त्या सर्व काही नकारात्मक गोष्टी अगदी या क्षणाला पुसल्या जातील आणि तुमच्यासाठी सकारात्मक दरवाजे उघडल्या जातील. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती मदत हवी आहे का? हवी असल्यास होय म्हण आणि ती स्वीकार करण्यासाठी पुढे ये. गप्प राहून काहीही होणार नाही. जो कोणी तुझ्यावर आरोप करतो आणि तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझा आवाजही निघाला पाहिजे. तू ज्याप्रमाणे मला हाका मारत आहेस त्याचप्रमाणे रडणे थांबव आणि स्वतःसाठी कार्य करणे सुरू कर. ज्यांनी तुला दोषारोपण केले आहे आता ते स्वतः लज्जित होतील. इतके आशीर्वाद मी तुझ्या मार्गात पाठवणार आहे. ज्यांनी तुझ्यावर काही नजरबाधा केली आहे त्यांच्यावरच परत ती वापस जाणार आहे. बाळा, तुला असं वाटू शकतं की एक असा काळ होता ज्या काळात तू सगळं काही गमावलं होतं, पण एकच गोष्ट उतरते. देव तुझ्यासाठी कार्य करतो आणि तुला त्या सर्व काही गोष्टींपासून दूर नेतो. बाळा, देव जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तेव्हा तुझ्याकडे शुभ येऊ लागते, आनंद येऊ लागतो. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर होय देवा टाईप कर. जर तुला तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे, जेणेकरून तुझ्या मनातील ती पवित्रता ऊर्जा जागवण्यासाठी तुला अंधारातूनही माझी मदत मिळेल. आज तुझा विजय निश्चित आहे. काहीतरी कार्य करत आहेस, त्या कार्यात तुला यश नक्की मिळेल. किती किती गोष्टी तू स्वतःवर ओढवून घेतोस, कधी कधी स्वतःला दोषी देखील ठरवतोस. पण आज मी तुला सांगू इच्छितो की या सर्व काही गोष्टी नकारात्मक लोक तुझ्यापर्यंत पाठवत आहे. ती नकारात्मकता तुला वेढू पाहत आहे, पण त्यापासून दूर जाण्यासाठी भगवंताचे स्मरण केल्यास, नामजप केल्यास तू त्या कधीही वाटेवर जाणार नाही आणि तू तुझ्या शक्यतेच्या वाटेवर जाशील. तुझ्या कर्माने तू पुढे जाशील. बाळा, मी सतत तुझा हात धरलेला आहे. पुढे चालत राहा. आयुष्य सुंदर आहे. तुला ते सर्व काही मिळेल. या वर्षाच्या शेवटी तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे ते सर्व काही मिळणार आहे. पुढील 2 महिने तुमच्यासाठी इतके आशीर्वाद येणारे असतील की तुम्ही आश्चर्याने भरून जाल. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण देव तुझी मदत करत आहे. जिथे कुणाचे तरी विचार थांबतात तिथे देवाचे चक्र सुरू होते, हे लक्षात ठेव. कधीकधी तुझ्यासाठी मला कार्य करावे लागतात. तुझे खोळंबलेले धन तुला मिळणार आहे. काही दुर्दैवी लोक तुझ्या आड येत आहेत आणि आपले कर्म खराब करून घेत आहेत. पण बाळा, विसरू नकोस की तुझा भगवंत, तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा सर्वच काही अभिमानाने, आशीर्वादाने आणि आनंदाने तुला प्राप्त होणार आहे. जर तू या संदेशाला संपूर्णपणे स्वीकार करत असशील तर उद्यासाठी तुझ्यासाठी एक नवीन चमत्कार घडेल. तुला तुझा अभिमान वाटू लागेल आणि तुझ्या पूर्वजांना सुद्धा तुझा अभिमान वाटेल. जर कोणी कितीही तुझ्याजवळ काही मागत असो, पण तेच दे जे तुला शक्य आहे. मला माहीत आहे की काही वेळेस तू खूप काही उदार होतोस, पण तू आता जीवनातील खूप काही धडे शिकला आहेस. तुझे धन कुठे तू गुंतवावे, तू काय करावे आणि तुझ्यासाठी निर्णय काय घ्यावे
हे तू तुझे ठरवू शकतोस. इतका सक्षम मी तुला बनवला आहे. बाळा, मला तुझ्यावर अभिमान आहे. कारण तू रडला नाहीस, दुःख आले तरी हरला नाहीस. कारण तू माझ्यावर विश्वास ठेवत होतास. असाच पुढेही ठेवत राहा. तुझे जिवलग वाटणारे मित्र निघून गेले. तुला दगा दिला, फटका दिला. पण आता मात्र तुला स्वतःला सावरायचे आहे. रडू नकोस, कारण तुझा देव निरंतर तुझ्यासोबत आहे. तुला जे वाटत आहे की तू खूप काही गमावले आहेस, पण ते आता परत येताना दुप्पट होऊन तुझ्याकडे येणार आहे. विश्वास ठेव की तुझा देव, तुझा स्वामी भगवंत तुझ्यासोबत आहे. कित्येकांनी तुला हरवण्यासाठी, तुझे नशीब खूप काही मागे ठेवण्यासाठी प्रयत्न केले जरी असतील, तरी बाळा, तू त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस. तुला माझी मदत हवी आहे. मला ती माहीत आहे. तुझी आर्तहाक माझ्यापर्यंत पोहोचले आहे. मी तुला मदतीचा हात देतो, तुला उंचावतो आणि तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणतो ज्याची तुला आवश्यकता आहे. जेव्हा स्वतःच्या वेदना स्पष्ट बोलू शकता, तेव्हा ते देवाकडे बोलून दाखवा. तुम्ही उत्तर शोधत आहात, ते उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करा. हार मानू नका. गोंधळ वाटत असेल तर देवाला स्पष्टपणे सर्व काही सांगून टाका. तुमच्या मनातील गोंधळ संपेल आणि तुम्ही एकाग्र चित्ताने, मनाने देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करू शकाल. एका ठिकाणी तुमचा विश्वास ठेवा. जर एका ठिकाणी विश्वास ठेवला तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. स्वामी माऊलीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच "होय देवा, माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे" असे टाईप करा. "माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान" असे टाईप करा. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडेल. जे मी काही तुला आज बोललो आहे त्यात तुझ्यासाठी आशीर्वाद आहेत. ते तुलाच मिळणार आहे. ते तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. बाळा, त्यात कोणी हस्तक्षेप देखील करू शकत नाही. मी तुझ्यासाठी संधी निर्माण करतो, दरवाजे उघडतो, अंधार दूर करतो आणि माझा दिव्य प्रकाश तुला प्रदान करतो, जो पिढ्यानपिढ्या तुझ्यासाठी कार्य करणार आहे. काही गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या आहेत किंवा संपल्या आहेत असे मागू नकोस, असे मानू नकोस. कारण देव तुला ते सर्व काही परत देणार आहे. त्यात शंका घेऊ नकोस. कारण मी दरवाजे उघडतो आणि ते माझ्या भक्तांसाठी उघडतो. जे माझे प्रिय आहेत त्यांच्यासाठीच ते उघडेही ठेवतो. तू फक्त लक्षात ठेव, तुझ्या कर्मात चांगला हो. कर्मावर लक्ष ठेव. कर्म चुकू देऊ नकोस. कुणाचा आपल्या वाणीने अपमान करू नकोस. मी तुला पुढे नेईन, खूप पुढे नेईन. बाळा, तुला जी सुख हवी आहेत ती तुला नक्कीच मिळणार आहेत. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे. तुम्ही जर मनोभावे यातील आशीर्वादांना स्वीकार केले आहे तर "होय, मी देवाचा आशीर्वादित बाळ आहे" असे टाईप करा. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात, तुम्हाला चमत्काराने भरतात. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार केले आहे तर "माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान" असे लिहायला विसरू नका. सर्व काही तुम्हाला गेलेले वापस मिळेल. जे परत मिळणार आहे ते तुमच्यासाठी खूप काही आनंददायक असेल. मग ते तुमचे यश असो, काही नाते असो, काही पैसा असो किंवा कोणी लुबाडलेले काही धन असो, ते परत मिळेल. कारण देव आशीर्वाद देत आहेत. ते स्वीकार करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल, ऐकणारे भक्त, त्यांचे हृदय, मन पवित्र होईल आणि त्यांच्यात स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहील. हे स्वामी राया, माझ्यावर निरंतर तुमची कृपा अखंड राहो. तुमच्या सर्व काही भक्तांना तुमचा मार्ग दिसो आणि ते स्वामी सेवेत येऊ. नाम जप करोत आणि आपल्या मनातील कलहांना, दुःखांना, त्रासांना आणि गोंधळांना थांबवण्यासाठी स्वामींचे नाम जप करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. केलेली प्रार्थना स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.